मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे हाडळीचा पदर, लेखक संतोष देशपांडे। पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया। मेघना माझ्याकडे पाहत म्हणत होती, तुझ्यासाठी मी काहीही करू शकते। तुला जर वाटत असेल तर मी तुझ्यासाठी जीव सुद्धा देऊ शकते। तिचं हे प्रेम पाहून मी घाबरलेलो होतो। एका श्रीमंत घरातील आणि उच्च कुटुंबातील मुलगी होती, ज्या गावातील मुलींची प्रेम सोडा मैत्री सुद्धा करणे अवघड होतं। माझ्यासारख्या गरीब मुलाला तिच्यासोबत लग्न करणं शक्य नव्हतं, परंतु तिच्यासाठी मला सुद्धा काही करायची इच्छा मनामध्ये होती। मेघनाच्या हातावरती लिहिलेलं माझं नाव पाहिल्यानंतर प्रत्येक अक्षर मला जणू खुणावत होतं की तू हिला काही झालं तरी सोडू नकोस। परंतु तिच्या घरातील एकत्र कुटुंबातील ते सर्व भावंड पाहिल्यानंतर मला माझ्या जीवाची भीती वाटत होती। माझे वडील मला बजावून सांगत होते, आपली परिस्थिती ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीने मुलगी पाहायची आणि तिच्यासोबतच लग्न करायचे। प्रेमविवाह वगैरे फंद्यामध्ये पडायचं नाही। परंतु वडिलांच्या वाक्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे मेघनाचं प्रेम। तिच्या हातावरती लिहिलेलं माझं नाव पाहिल्यानंतर मला त्या 4 अक्षरांना पाहताना खूप वाईट वाटत होतं। धनंजय हे माझं नाव तिने ज्या पद्धतीने टाकलं होतं ते पाहिल्यानंतर काळजाचं पाणी पाणी होत होतं। गरम दाबनाने हाताच्या त्वचेवरती ज्या पद्धतीने ते नाव कोरलेलं होतं त्यातून तिच्या मनातील प्रेम आणि तिला झालेल्या वेदना मला जाणवत होत्या। त्याच वेळेला मी तिचा हात हातात घेऊन तिला म्हणालो, मेघना, इकडची दुनिया तिकडे होईल, परंतु मी तुझा हात कधीही सोडणार नाही। मेघना मला म्हणाली, तुला भीती फक्त माझ्या घरच्या लोकांकडून वाटते ना? त्यावरती एक उपाय आहे। लिंबाच्या पारावरती एक व्यक्ती बसलेला असतो, तो फकीर आहे असं मी ऐकलं आहे। त्याच्याजवळ बरेच प्रेमी लोक जातात, तो काहीतरी आपल्याला देतो। ते साधन प्राप्त झाल्यानंतर एक विशिष्ट शक्ती आपल्याजवळ येते आणि आपण ज्या पद्धतीने बोलू, आपण ज्या पद्धतीने सांगू त्या पद्धतीने सगळी लोक आपल्या अधीन राहतात। मी घराकडे पाहत म्हणालो, असल्या गोष्टीवरती माझा विश्वास नाही, परंतु प्रेमासाठी ते सुद्धा करायला मी तयार आहे। लिंबाचा पार म्हणजे नात्याच्या बाजूला असलेल्या गायरांकडचाच ना? तिने होकार देत माझ्याकडे पाहत मला तिकडे जाऊयात म्हणून सांगितले। मी तिच्यासोबत जायला तयार झालो होतो, परंतु वडिलांचे शब्द मला वारंवार पद्धतीने आठवत होते, आपल्या बरोबरच्या मुलीशीच लग्न करायचं। प्रेम संबंधमधून जर काही घडलं तर ते आपल्या कुटुंबासाठी खूप भयानक असू शकतं। वडिलांच्या बाबतीत मी खूप काळजीपूर्वक वागत होतो, परंतु मेघना, तिचा चेहरा, तिचं माझ्याबद्दल असणारं प्रेम मला कोणतीही गोष्ट करायला भाग पाडत होतं। अखेर संध्याकाळच्या वेळी आम्ही दोघांनी तिकडे जायचं ठरवलं। कॉलेजच्या कॅन्टीनमधून मेघनाने मला इशारा केला। मी लगेचच तिच्या पाठीमागे जाण्यासाठी तयार झालो। माझ्यावरती लक्ष ठेवणारे मेघनाचे दोन्ही भाऊ आज मला कॅन्टीनमध्ये दिसत नव्हते। माझा मित्र सागर माझ्या पाठीमागे आलेला होता। तो मला म्हणाला, बाबांनी काय सांगितलं विसरलास का? तिला निरोप दे। तेव्हा मी त्याला म्हणालो, नाही सागर, खऱ्या प्रेमाला निरोप दिला जात नाही। खरं प्रेम आपण प्राप्त करायला हवं। जर ती मुलगी आपल्यासाठी काही करायला तयार आहे तर आपण पाठीमागे का हटायचं? सागर मला म्हणाला, केशवचं काय झालं माहीत आहे ना तुला? मी म्हणालो, माहीत आहे, त्याने जयाबरोबर लग्न करायला नको होतं। बाबा सुद्धा म्हणतात, आपल्या गल्लीमधील त्या मुलाचा मृत्यू पाहिल्यानंतर कधीही सुद्धा त्या गावातील मुलीसोबत प्रेम सोडा मैत्री सुद्धा कोणी करायची नाही। अरे, हे सगळं आठवण करून दिल्यानंतर मागे पाय घ्यावा का असं वाटत होतं, परंतु तिच्या हातावरती लिहिलेलं ते नाव पाहिल्यानंतर मात्र मनामध्ये कोणीतरी धाडस करायलाच हवं
असा विचार येऊ लागला. मी सागरकडे पाहत म्हणालो, सागर, मृत्यू हे अंतिम सत्य आहे, त्याला नाकारता येत नाही. परंतु आपल्यासोबत जर आपलं खरं प्रेम असेल तर मरणावर सुद्धा विजय मिळवता येतो. सागर मला म्हणाला, नको रे त्या गोष्टीमध्ये पडू. तुला माहीत आहे ना, त्या गावाच्या वाटेवरती असलेल्या प्रत्येक मुलाच्या नशिबामध्ये काय गोष्टी घडल्या आहेत त्या. तरी विषयाची परीक्षा का घेतोस? तेव्हा मी त्याला म्हणालो, एक गोष्ट तिने मला सांगितली आहे, ती इतक्या वेगळ्या पद्धतीची आहे की गायरानाच्या बाजूला असलेल्या गायरानजवळच्या लिंबाच्या पारावर कोणीतरी फकीर आहे, जो आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या विरुद्ध लोकांचे मन कोणत्या तरी गोष्टीवरून ती गोष्ट देऊन परावर्तित करतो. सागर म्हणाला, काय बोलतोस, तुला कळतं का? फकीर, मौलवी, भगत, देवऋषी, गंडेदोरे, धुपारे हे सगळं काही अशा घरात लोकांवरती उपयोगी पडत नसतं. तेव्हा मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, फक्त एकदा मला जाऊ दे रे. मला माहीत आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल खूप प्रेम भावना आहे. तू माझ्या जीवाचं रक्षण करण्यासाठीच हे सगळं सांगत आहेस. परंतु माझा जीव तिच्यात गुंतला आहे. मेघना गेटच्या बाहेर जाऊन माझी वाट पाहत होती. मी तिच्यासोबत जाण्यासाठी पुढे पाऊल टाकत निघालो. सागर मला म्हणाला, विचार कर बाबा. मी सागरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मेघनासोबत गायरानाच्या दिशेने निघालो. 1-2-3 किलोमीटर अंतर एकमेकांपासून दूर दूर राहून आम्ही त्या दिशेने निघालेलो होतो. ती पुढे गाडी मारत होती, मी तिच्या बाजूने वाहन चालवत होतो. कोणाला संशय येऊ नये म्हणून हे सर्व काही सुरू होतं. मला माहीत होतं माझ्या पाठीमागे तिचे दोन्ही चुलत भाऊ येणार. त्यामुळे मी रस्ता चुकवत तिच्यावरती नजर ठेवत बरोबर चौकाजवळ जाऊन पोहोचलो. तिथून बाजूला वळत गायरानाकडे निघालो. अंधार पडलेला होता. लिंबाच्या पारावरती बसलेला तो फकीर आम्हाला दिसला. त्याच्याकडे पाहत मी म्हणालो, हा काय आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवणार? तेव्हा त्याने मेघनाकडे पाहिलं. मेघनानं तिच्या हातातील सोन्याची बांगडी त्याच्या समोर ठेवली. त्याला म्हणाली, मला या मुलासोबत लग्न करायचं आहे. माझ्या घरच्यांचा विरोध आहे. त्यांचा विरोध नाहीसा व्हायला पाहिजे. त्यांच्या मनात याच्याबद्दल प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. असं काहीतरी साधन द्या बाबा, की ज्यामुळे आम्ही दोघेही लग्न करून सुरक्षित राहू शकू. तेव्हा तो फकीर माझ्याकडे पाहत म्हणाला, याचं आणि तुझं लग्न होणार या जन्मात तरी शक्य नाही. सोन्याची बांगडी देऊन काही उपयोग होणार नाही. या सर्व गोष्टींसाठी नैतिकतेतून मार्ग नाही. एक गोष्ट करावी लागेल, परंतु ती गोष्ट अनैतिकतेतील आहे. मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. मी त्याला म्हणालो, बाबा, अनैतिकतेतली गोष्ट म्हणजे काय? तो म्हणाला, बाजूच्या जुन्या पडक्या घराच्या मागच्या बाजूला विहीर आहे. तिथे रात्री एक बाई फिरते. ती हाडळ आहे. तिचा पदर कापून आणू शकतोस का? गुलाम म्हणून राहील तुझ्यासोबत. हे ऐकल्यानंतर मेघना आणि मी दोघेजण जागेवर मटकन खाली बसलो. हाडळ असणाऱ्या स्त्रीचा पदर कापून आणायचा. मेघनाने डोक्याला हात लावला. बाबा, हे काय सांगत आहात तुम्ही? मी माझ्या अंगावरचे सगळं सोने देते, परंतु असलं काही करायला सांगू नका. तेव्हा फकीर म्हणाला, तुझ्या घरातील व्यक्तींच्या बाजूने चांगल्या चांगल्या लोकांचे गंडे दोरे ताईत आहेत. माझ्या दिलेल्या वस्तूचा प्रभाव तेवढा वेळ होणार नाही. हा जर उघडा पडला, याला तुकडे करून मारतील. मला जे दिसते ते मी सांगितलं. आता याने ते करायचं का नाही ती याच्यावर अवलंबून आहे. परंतु एक सांगतो, पदर जर कापून आणला तर तुमच्या दोघांच्या आयुष्याचं कल्याण झालं म्हणून समजा. ती हाडळ तुम्ही सांगाल तसं सगळं काही मनाप्रमाणे घडवून आणेल. त्या बाबांचं बोलणं ऐकल्यानंतर मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली होती की आपण हे सर्व काही जर केलं तर नक्कीच आपल्याला यात यश प्राप्त होईल. परंतु माणसाची मन वळवण्याची ताकद त्या शक्तीमध्ये असू शकते, ही गोष्ट मला मनाला पटत नव्हती. मेघना माझ्याकडे पाहत म्हणाली, काही केलं तरी हे आपल्याला करायला हवं. आपल्यासमोर मार्ग दिसत आहे आणि आपण त्या मार्गावरून जर जायला तयार नसू तर त्यापेक्षा मोठे दुःख कोणतं असेल? माझ्या मनानं उचल खाली लिहिली होती. मला आता वाटत होतं की काही करून ती गोष्ट करायला हवी आणि मी त्या गोष्टीला तयार झालो. विहिरीच्या बाजूला ज्या ठिकाणी त्या बाबांनी मला जायला सांगितलं होतं
त्या ठिकाणी जाण्याच्या दृष्टिकोनातून मी तयार झालेलो होतो. मला एक मंतरलेला सुरा त्यांनी सोबत दिलेला होता, जो होम करत असताना त्या अग्नीमध्ये धरून त्याच्यावरती बाबांनी मला माझ्या करंगळीचं रक्तप्रोक्षण करायला सांगितलं होतं. तो सुरा सोबत घेऊन मी त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. मनामध्ये भीती होती, परंतु एक प्रकारे मला मेघना प्राप्त होणार याचीही जिज्ञासा लागलेली होती. वडिलांचे विचार मनामध्ये बहुमत होते, परंतु प्रेम शेवटी माणसाला आंधळं बनवतो आणि मी त्या पद्धतीने आंधळे होत निघालेलो होतो. मी जवळजवळ त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने तेथे मी तो सुरा माझ्या कमरेला लावून त्या समोर असलेल्या स्वतःचे अस्तित्व दाखवणाऱ्या स्त्रीकडे पाहू लागलो. थोड्या वेळामध्ये अगदी भयानक प्रहर जेव्हा सुरू होतो, म्हणजे बरोबर 12:30 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंतचा जो काळ असतो, त्या काळाच्या दरम्यान मला ते कार्य करायचे होते. माझ्याजवळ असलेल्या त्या मंतरलेल्या सूर्याचा वापर करून मला तिच्या साडीचा पदर कापून घ्यायचा होता, परंतु हे कार्य करत असताना तिला त्याची जाणीव होऊ द्यायची नव्हती. ती एका कठड्यावरती विरुद्ध बाजूला पाहत बसलेली होती. मागच्या बाजूने मी त्या जवळ जाऊन उभारण्याचा प्रयत्न केला. माझ्या अंगाला गुरुजींनी ओली हळद लावलेली होती आणि त्या हळदीच्या प्रभावाने येथे हाडळ स्त्री माझ्याकडे पाहू लागली. एक तरुण अविवाहित मुलगा आपल्या समोर उभारलेला आहे हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने वासनेच्या नजरेने माझ्याकडे पाहायला सुरुवात केली. तिला जवळजवळ कळून चुकलं की मी या ठिकाणी मनाच्या आसक्तीतून आलेलो आहे. मला माझं प्रेम कुणावर होतं? मेघना माझ्या नजरेसमोर येत होती. तिला प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं काही करावं लागत होतं आणि त्यासाठी मी तिच्या जवळ जाऊन तिच्या शरीराला बिलगण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू लागलो. एका कामुक नजरेतच त्या भयानक स्त्रीने मला स्वतःकडे खेचून घेतलं. मी बाबांनी सांगितलेल्या पद्धतीने तिचा पदर ती माझ्या डोळ्यांमध्ये डोळे घालून पाहत असताना कापून माझ्या खिशामध्ये ठेवला आणि तेथून पुढे 2 ते 2.5 तास तिच्यासोबत शारीरिक चाळे करत तसेच उभारलो. थोड्या बहुत अंतराच्या फरकाने बरोबर 3:30 पर्यंत ती स्त्री माझ्यासमोर त्या ठिकाणी उभारलेली होती. त्यानंतर तिच्या निघण्याची वेळ झाली होती. ती मला निरोप देत असताना डोळ्यांमध्ये अश्रू काढून मला म्हणत होती, मी तू म्हणेल ते कार्य करेन, मला पुन्हा भेटायला ये. तिला माहीत नव्हतं की मी तिचं अस्तित्व माझ्यासोबत घेऊन जात आहे. तिला या गोष्टीची जाणीव नव्हती की मी तिच्या साडीचा पदर माझ्यासोबत घेतलेला आहे. लगेचच लगबगीने मी बरोबर 4 वाजण्याच्या सुमारास त्या दिशेने निघालो. माझ्या पाठोपाठ दूर अंतरावरती लपून हे सर्व काही पाहणारी मेघना माझ्या जवळ आली. ती काहीही न बोलता त्या ठिकाणापर्यंत माझ्यासोबत आली. बाबांच्या त्या ठिकाणापर्यंत मी पोहोच पूर्ण केलेली होती. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तो पदर माझ्या हातातून त्यांच्या समोर दाखवला. ते मला म्हणाले, हाडळ स्त्रीला कैदमध्ये करण्यासाठी जी गोष्ट हवी आहे ती तू प्राप्त करून घेतली आहेस. आता तू तिच्या मार्फत कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकतोस. मी ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याला म्हणालो, माझी गोष्ट ऐकली कशावरून? तेव्हा ते बाबा म्हणाले, लक्षात घे, तिच्या अस्तित्वाचा भाग तुझ्यासोबत तू आणलेला आहेस. याला एका सुरक्षित ठिकाणी तू लपवून ठेवणे गरजेचे आहे. ती गोष्ट, ती जागा कोणालाच दाखवता कामा नये. हे सर्व काही जाणून घेतल्यानंतर मी त्यांना म्हणालो, असं कोणतं ठिकाण असू शकते की ज्या ठिकाणी मी हे लपवून ठेवू शकतो? तेव्हा ते म्हणाले, त्याची माहिती मला सुद्धा देऊ नकोस आणि या तुझ्या प्रियसीला सुद्धा देऊ नकोस. ती जागा फक्त तुलाच माहिती असली पाहिजे. जर दुसऱ्या कोणाला माहिती झालं तर ती स्त्री त्या व्यक्तीकडून त्याचा पत्ता मिळवून घेईल आणि मग केवळ सैतानी खेळ सुरू होईल. बाबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर मेघना मला पाहत म्हणाली, मला सुद्धा काही सांगू नकोस. जे त्यांनी सांगितले ते अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण कर. मी ते कापड घेतलं आणि त्या ठिकाणाहून थेट माझ्या घराच्या दिशेने जाण्यासाठी निघालो. मला माहीत होते की माझ्या घरामध्ये असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी कोणीच सहजासहजी पोहोचू शकत नाही आणि जरी कोणी पोहोचलं
तरी त्या ठिकाणी कोणाला संशय येणार नाही. तो पदर गुरुजींनी दिलेल्या छोट्याशा मातीच्या बोळक्यामध्ये लपवला. त्याच्यावरती मी दुसरं कापड गुंडाळून त्याला धाग्यांनी पूर्णतः बंदिस्त केलं. ते छोटेसे बोळके घेऊन मी त्या ठिकाणी पोहोचलो. घराच्या आतमध्ये जी मोठी पेटी होती त्या पेटीच्या खाली फरशीच्या भागांमध्ये खोदायला सुरुवात केली. फरशी बाजूला काढून खोदल्यानंतर खालच्या बाजूला असलेल्या छोट्याशा भिंतीच्या कोणामध्ये मी ती गोष्ट लपवली. जसेच्या तसे ट्रंक त्यावरती बसवून मी फरशी बसवून सर्व काही करून तेथून निश्चिंतपणे पुन्हा बाबाकडे आलो. मेघना माझ्याकडे पाहत म्हणत होती, आता आपल्या लग्नाला कोणीही अडवणार नाही. बाबा माझ्याकडे पाहत म्हणाले, एक लक्षात घ्या, त्या गोष्टीची जाणीव, ती गोष्ट कुठं लपवली आहे ते कोणालाच कळायला नको. कुठे सुद्धा या बाबतीत चर्चा करू नका. तेव्हा मी म्हणालो, हाडळ स्त्री माझ्या मदतीला कोणत्या रीतीने येईल? तेव्हा बाबा म्हणाले, आज संध्याकाळी तुला सर्व काही कळेल. त्यांनी अशा पद्धतीने उत्तर दिल्यानंतर मेघना माझ्याकडे पाहत म्हणाली, ती शक्ती आजपासूनच कामाला येणार आहे आणि आपल्या सोबत राहणार आहे. मी म्हणालो, आपल्या सोबत म्हणजे तू सुद्धा माझ्या सोबत राहायला येणार आहेस का काय? तेव्हा ती म्हणाली, नाही, आताच नाही. अचानक या गोष्टीला एवढ्या वेळात सुरू करता येणार नाही. त्यासाठी त्या स्त्रीचं आणि तुझं बोलणं होणं गरजेचं आहे. मी संध्याकाळ कधी होते याची मी वाट पाहत होतो. बरोबर करकरीत 3 सांजेवेळीनंतर शेताच्या बाजूला असलेल्या माझ्या घराच्या मागच्या बाजूने कोणीतरी येत आहे असं मला जाणवू लागलं. मी खिडकीतून पाहिलं तेव्हा एक सुंदर दिसणारी स्त्री डोक्यावरती टोपली घेऊन आलेली मी पाहिली. माझ्या घरातील व्यक्ती मला म्हणत होते, या वेळेला ही स्त्री इकडे कशी काय आली? कोण आहे ही बाई? या ठिकाणी येण्याचे काय कारण आहे? एका पाठोपाठ एक घरातल्या लोकांनी बोलायला सुरुवात केली. तेव्हा ती म्हणाली, मी लक्ष्मी. संध्याकाळच्या वेळी आपल्या दारात लक्ष्मी आली आहे असे समजून घरातल्या लोकांनी तिला घरामध्ये येण्यासाठी सांगितलं. पायावरती पाणी घेऊन ती बाई आतमध्ये प्रवेश करण्यासाठी येऊ लागली. पायावरती पाणी घेण्यासाठी ती घराच्या मागच्या बाजूने असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ पोहोचली. मी तिच्या जवळ जाऊन उभारणार तेवढ्यात माझ्या घरातल्या लोकांनी तिला पाय पुसण्यासाठी टॉवेल दे म्हणून सांगितले. मी टॉवेल घेऊन तिच्या जवळ जाणार तेवढ्यात तिने पायावरती पाणी घेण्यासाठी साडी वर घेतली आणि जेव्हा मी तिचे पाय पाहिले तेव्हा मला कळले की ही उलट्या पायाची हाडळ आहे. मी कापून आणलेल्या पदरामुळे ती स्त्री माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली होती. घरातल्या लोकांना वाटलं होतं की ती 3 संध्याकाळनंतर आल्या असल्यामुळे लक्ष्मीप्रमाणेच आलेली आहे, परंतु मी मात्र तिला चांगल्या पद्धतीने ओळखलं होतं. माझ्या वडिलांनी विचारलं, कोण आहे? तेव्हा तिने स्वतःहून त्यांच्याकडे पाहत सांगितले, मी यांच्या मित्राची बहीण आहे. 3 दिवस राहणार आहे. माझं काम झाल्यानंतर मी जाणार आहे. तिच्या या बोलण्यामुळे माझे वडील काहीच बोलू शकले नाहीत. मला मात्र माहीत होतं की ती आपलं काम करण्याच्या दृष्टिकोनातून इथपर्यंत आलेली आहे. तिच्यासोबत असताना मला जाणवू लागलं की ती आपल्याला काही ना काहीतरी काम विचारणार. जेवण झाल्यानंतर ती माझ्या खोलीजवळ येऊन उभारली. माझ्याकडे पाहत म्हणाली, दरवाजा बंद करा अगर न करा. मी कोणालाही दिसू शकत नाही. माझ्या अस्तित्वाला मी लपवू शकते, परंतु तुम्ही माझी जी वस्तू हिरावून घेतलेली आहे ती मला परत द्या. ती मला तिचा पदर परत मागत होती. मी तिला म्हणालो, माझं काम कर. माझं लग्न मेघनाबरोबर व्हावं म्हणून तिच्या वडिलांचा आणि तिच्या घरातील तिच्या भावंडांचं मत माझ्या दृष्टिकोनातून बदलून दे. तेव्हा ती लगेचच तयार झाली. ती म्हणाली, मी मेघनाच्या घरी जाण्यासाठी तयार आहे. आणि ती मेघनाच्या घरी जाण्यासाठी निघाली. मी तिला म्हणालो, रात्रीतून का जात आहेस? तेव्हा ती म्हणाली, मला रात्र दिवस असं कोणताही कालावधी नसतो. काम म्हणजे काम. मी काम पूर्ण केल्याशिवाय परत येणार नाही. यांच्याकडे 3 दिवसांचा कालावधी आहे असे सांगून ती घराकडे निघून गेली. मेघना घरी पोहोचल्यानंतर तिच्या समोर ती जेव्हा आली तेव्हा मेघना तिच्याकडे पाहून घाबरलेली होती. ती प्रत्यक्ष मेघनाला तिच्या खिडकीतून बोलू लागली आणि तिने सांगितले की
मी तुझं लग्न धनंजय सोबत लावून देण्याच्या दृष्टिकोनातून तुझ्या घरातील व्यक्तींना बोलायला आलेली आहे. मेघना म्हणाली. माझ्या घरातील व्यक्ती जेवण करून झोपण्याच्या तयारीत आहेत. तू उद्या ये. तेव्हा तिने सांगितले, नाही, मी उद्या नाही येणार. मी आजच काम पूर्ण करून जाणार. खिडकीतून बोलणं झाल्यानंतर ती मुख्यद्वाराजवळ येऊन उभारली आणि घराची बेल वाजवून आतमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून ती तयारीत होती. तेवढ्यात मेघनाचा भाऊ तिला पाहून विचारू लागला, ती कोण आहे आणि एवढ्या रात्री कशासाठी आली आहे? तेव्हा तिने सांगितले की आपण धनंजयची बहीण आहोत. माझ्या भावाचे तुमच्या बहिणीवर खूप प्रेम आहे आणि त्याचा त्रास बघवत नाही, म्हणून मी स्वतः लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी इथे आलेले आहे. केवळ त्याच्याकडे नजरेने पाहून तिने त्याचे मन जिंकले आणि ती थेट घराच्या आतमध्ये शिरली. मेघनाचे वडील समोरच होते. मेघनाच्या वडिलांसमोर सुद्धा तोच विषय तिने मांडला. घरातील सर्व व्यक्ती एकत्रित जमले आणि तिला बोलू लागले. समोरच्या व्यक्तीचे मन परावर्तित करण्यामध्ये ती यशस्वी झालेली होती. मेघनाचं आणि माझं लग्न लावण्याच्या दृष्टिकोनातून घरातील व्यक्ती तिच्या नजरेकडे पाहूनच तयार झाले. तिने नजरबंदी केलेली असावी असं मला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी लगेचच मेघनाच्या घरचे सर्व लोक माझ्या घरी आले. माझ्यासोबत माझ्या घरातील लोकांबरोबर त्यांनी बोलायला सुरुवात केली. अशा पद्धतीने काही घडेल याची कल्पना माझ्या घरातल्या लोकांना नव्हती, परंतु केवळ त्या हाडळीचा पदर प्राप्त केल्यामुळे हे सगळं काही घडत आहे हे मी ओळखून होतो. मला मी जसं काही अल्लाउद्दीनचा चिराग प्राप्त केला आहे असं मला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी लग्नाची बोलणी पूर्ण झाली. लगेचच लग्न करण्याचा प्रस्ताव सगळ्यांदेखत त्या हाडळीने ठेवला आणि त्याला सर्वांनी मंजुरीसुद्धा दिली. रविवारी माझं आणि मेघनाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिने मला पदर मागितला. मी माझं लग्न झाल्यामुळे माझ्या बायकोसह आम्ही खूप आनंदात होतो. घरातील सर्व व्यक्ती आनंदात होते. आता तिचा आणि माझा संबंध संपला आहे असे मनापासून मला वाटू लागले, परंतु तिला परत पाठवायचे कसे हे मात्र कळत नव्हते. मेघना माझ्यासोबत रात्रीच्या वेळी बोलत असताना म्हणाली, नको, ती ब्यात पाठीमागे लागलेली आहे. ती आता कधी जाणार? तिला पाठवण्यासाठी बाबाची गाठ घ्यावी लागेल. फकीर बाबा जे सांगेल त्या पद्धतीने आपल्याला करावे लागेल. तेव्हा हे बोलणे सुरू असताना ती खिडकीच्या वरच्या बाजूला लटकलेली मी पाहिली. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, मला परत जाण्याच्या दृष्टिकोनातून जे हवे आहे ते मला दे, मी निघून जाईन. घरामध्ये असणारी ती बाई पाहिल्यानंतर घरातील लोकसुद्धा विचार करत होते की एका मुलीमुळे हे सगळं काही घडलं, किती चांगली आहे. घरातील लोक तिला घरातून बाहेर जाण्याबद्दल काहीच बोलत नव्हते. माझे मात्र चांगलीच गैरसोय झाली होती, कारण ती माझ्या खोलीमध्येच वावरत होती. आता कोणत्या प्रकाराने तिचा पदर परत करायचा याचा मी विचार करत होतो. मी मेघनाला म्हणालो, तू बाबांकडे जा आणि याबद्दल विचार न कर. मेघना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाबांकडे गेली. त्यांना विचारले की असं घडलेलं आहे. तेव्हा बाबा म्हणाले, तिने तुम्हाला कोणती इच्छा व्यक्त केलेली नाही का? तेव्हा मेघना म्हणाली, अजून तरी तिने कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, फक्त ती स्वतःचा पदर मागत आहे. तेव्हा बाबा म्हणाले, लगेच घरी गेल्या गेल्या तिला तिचा पदर व्यवस्थितरित्या परत करा आणि तिला तिथून जायला सांगा. तिच्या मनामध्ये कुठली आसुरी इच्छा प्रकट होण्याच्या अगोदर हे कार्य करा. बाबांनी सांगितल्याप्रमाणे मेघना मला येऊन सांगू लागली, तिचा पदर आपल्याला परत देऊन टाकावा लागेल. तिने अजून कोणती इच्छा व्यक्त केली नाही, फक्त पदरच मागत आहे, तर लगेचच देऊन टाका असे म्हणाले आहे. मी त्या गोष्टीसाठी तयार झालो. आज रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ज्या जागी त्या बोळक्यामध्ये तो पदर लपवून ठेवला होता ते उत्खनन करायचे आणि तिला जशाचा तसा परत द्यायचा. ती अमावास्येची संध्याकाळ होती. त्या संध्याकाळी ती जरा विचित्र पद्धतीने वागू लागली. हाडळ असणारी ती भयानक स्त्री माझ्याकडे पाहत म्हणाली, अजून वेळ गेलेली नाही, मला माझा पदर दे. मी तिला म्हणालो, आज रात्री तुला तुझा पदर मिळेल. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, उशीर करू नकोस. मी तिला म्हणालो, ठीक आहे, देतो म्हटलं की देतो.
मेघना झोपण्याची वाट पाहत होतो. ती झोपी गेलेली होती. बरोबर 12:15च्या सुमारास मी त्या ट्रँकजवळ जाऊन पोहोचलो. तेव्हा ती त्या खोलीमध्ये माझ्या पाठोपाठ आली. मी तिला म्हणालो, तुझी आवश्यक असलेली गोष्ट मी आता तुला देत आहे. तेव्हा ती मला म्हणाली, तू माझ्याकडून एक इच्छा पूर्ण करून घेतलीस. तुझी इच्छा मी पूर्ण केली. त्याच्या बदल्यात मला तू पदर देणं भाग होतं. मी तुला 3 वेळा तो पदर मागितला, परंतु तो दिला नाहीस. 12 नंतर दिवस समाप्त झालेला आहे. माझी एक इच्छा पूर्ण कर, अन्यथा मला तुझा जीव घ्यावा लागेल. हे शब्द ऐकल्यानंतर मी घाबरलो. मी म्हणालो, मी तुला पदर देत आहे. तेव्हा ती म्हणाली, त्याच्या बदल्यात केलेली गोष्ट मला तू दिलेली नाही. ती इच्छा माझी पूर्ण कर. अचानक असं कसं काय झालं ते मला कळेना. तेव्हा मला बाबांचे शब्द आठवले. ते फकीर बाबा म्हणाले होते की ती तुझी आवडती कोणती तरी गोष्ट मागेल. मी तिला म्हणालो, तू जाण्यासाठी काय घेणार? तेव्हा ती म्हणाली, तू माझा पदर तर मला द्यायलाच हवा. त्या अगोदर दिवस बदलल्यामुळे तू मला माझ्या मनाप्रमाणे गोष्ट दे. ती मागील याचा मी विचार करत होतो. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, काय हवे आहे तुला? तेव्हा ती म्हणाली, मला तुझ्या बायकोचं शरीर हवं आहे. मी तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवण्यासाठी तयार आहे. मला तुझ्या बायकोचं म्हणजे मेघनाचं शरीर हवं आहे. जिवंत असणाऱ्या स्त्रीचे शरीर तिने मागितलं होतं. मला काय बोलावं कळत नव्हतं, कारण माझी एक चूक मला चांगलीच नडलेली होती. मी तिला म्हणालो, ते कसं काय शक्य आहे? तेव्हा ती भयानक स्त्री माझ्याकडे पाहत म्हणाली, 3 वेळा मी तुला पदर मागितला. त्यावेळेला जर तू मला ती गोष्ट दिली असतीस तर मी निघून गेले असते. परंतु 3 दिवसाच्या वर जेव्हा मी तुझ्यासोबत राहील तेव्हा मला तुझ्याकडून एक गोष्ट मागण्याचा अधिकार आहे, आणि त्या अधिकाराने मी तुझ्या बायकोचं अस्तित्व मागितलेलं आहे. मला तुझ्या बायकोच्या शरीरामध्ये राहायचं आहे आणि तुझ्यासोबत संसार करायचा आहे. ही गोष्ट माझ्या मनाला पटत नव्हती, परंतु तिने मला सांगितलं होतं, जर मी ती गोष्ट मान्य केली नाही तर माझा मृत्यू होईल. मी विचार करू लागलो, आपल्या मरण्यापेक्षा आपल्यासोबत त्या स्त्रीने राहिलेलं कधीही उत्तम होईल. मी तिला म्हणालो, कोणत्या रीतीने तू ते शरीर प्राप्त करून घेणार? तेव्हा ती म्हणाली, तुझी बायको झोपलेली आहे. 3 वाजण्याच्या सुमारास तुझ्या बायकोचं शरीर मी स्वतः प्राप्त करून घेईन. फक्त तू तुझा तळहात पुढे कर आणि माझं वचन पूर्ण कर. मी माझा तळहात पूर्ण करून तिचा हात माझ्या हातावर ठेवायला लावला आणि काही क्षणातच ती माझ्या डोळ्याकडे पाहत मला नजरबंदीमध्ये कैद करून तेथून माझ्या बायकोच्या जवळ घेऊन गेली. बरोबर 3 वाजण्याच्या सुमारास माझ्या बायकोच्या छातीवरती हात ठेवून ती विकट पद्धतीने हसू लागली आणि तिने स्वतःचं शरीर सोडून देऊन माझ्या बायकोच्या शरीरात प्रवेश केला. एका क्षणात जागृत अवस्थेत येऊन ती माझ्याकडे पाहून हसू लागली. मी हे दृश्य पाहून प्रचंड घाबरलेलो होतो. मला कळत नव्हतं की नेमकं काय घडलं आहे. माझ्या लक्षात येऊ लागलं की आपण एक चूक केल्यामुळे आपल्याला हे सर्व काही भोगावं लागत आहे. मी काही क्षणाकरता का होईना चुकलेलो आहे याची मला जाणीव झाली. आता यातून बाहेर कसं पडायचं मी विचार करत होतो. परंतु 3 वाजल्यानंतर त्या भयानक स्त्रीने स्वतःचं सोज्वळ आणि सुंदर रूप मला दाखवायला सुरुवात केली. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण जेव्हा चुकीचा मार्ग निवडतो तेव्हा त्याची किंमत आपल्याला मोजावीच लागते. या सर्वांची मला चांगल्या पद्धतीने जाणीव होऊ लागलेली होती. मी तिच्या त्या सुंदर रूपाकडे पाहून स्वतःला संयमामध्ये ठेवू शकत नव्हतो. माझा आणि तिचा शरीराचा वासनेचा खेळ सुरू झालेला होता. त्या हाडळ असणाऱ्या स्त्रीने माझ्या बायकोच्या शरीरामध्ये प्रवेश करून तिच्या मनातील वासनेची भूक अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करून घेतली. सदैव माझ्या जवळ राहण्यासाठी प्रयत्न करू लागलेली होती. मी ज्या ठिकाणी तिचा पदर लपवून ठेवलेला होता तो पदर देण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत होतो, परंतु मला आता तिने अशा पद्धतीने घेरलेले होते की मी तिच्या पुरत्या आहारी गेलेलो होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी का होईना आपण फकीर बाबाजवळ जायचं आणि घडलेली घटना सांगायची, अशा उद्देशाने मी जाण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु ती तिच्या मनमोहक नजरेने मला जाण्यापासून परावृत्त करत होती.
ती मला तिच्या वासनेच्या नजरेने खुणावून नजरबंदी करून बोलावून घेत होती आणि माझ्याबरोबर शरीर समागम करत होती. मी लपवलेला पदर मला माहीत असून सुद्धा मी काढू शकत नव्हतो, कारण ज्या वेळेला माझ्या मनामध्ये त्या पद्धतीचा विचार येत होता त्यावेळेला ती माझ्या नजरेसमोर येऊन उभा राहत होती आणि मला प्रेम वासनेसाठी खुणावत होती. आता कधी आणि कसे आपण काय करायचे हेच मला कळत नव्हते. माझ्या सासूरवाडीचे लोक तिला न्यायला आलेले होते. केवळ हीच माझ्यासाठी संधी आहे म्हणून मी तिला पाठवून दिले. ती आपल्या घरच्यांबरोबर निघून गेली. मला 2च दिवसाचा कालावधी मिळालेला होता. मी बाबांच्या त्या ठिकाणाजवळ जाऊन पोहोचलो. त्यांच्याकडे पाहून बोलू लागलो तेव्हा बाबा म्हणाले, स्वतःच्या बायकोचा जीव गेला तरी तुला कळालं नाही की तू कुठे चुकलास. लग्नाची इच्छा पूर्ण झाल्यानंतर लगेचच तू तिची वस्तू द्यायला हवी होती. मी तुला बजावलं होतं, परंतु रात्रीपर्यंत तू थांबलास. 12 नंतर दिवस बदलतो आणि त्यानंतर त्या बाईची इच्छा जागृत होती. ही गोष्ट तुला सांगून सुद्धा तू ती पूर्ण केली नाहीस आणि तुला ती गोष्ट आयुष्यभरासाठी महागात पडली. बाबांकडे पाहत म्हणालो, बाबा, मला यातून बाहेर पडायचं आहे. काही करून मला माझ्या मेघनाचं अस्तित्व मला परत मिळवायचं आहे. मी काय करू मला सांगा. तेव्हा बाबा म्हणाले, तो जो काही पदर आहे तो बाहेर काढ आणि या ठिकाणी घेऊन ये. तू ज्या ठिकाणी तो पदर लपवलेला आहे ते ठिकाण त्या स्त्रीला माहिती नसेल, त्यामुळे तिच्या अनुपस्थितीमध्ये हे कार्य कर. इथे पदर आण. मी तिला या पदराच्या मार्फत या ठिकाणी बोलावून घेतो आणि तुझ्यासमोर तुझ्या बायकोचं अस्तित्व तुला दाखवतो आणि मग तू निर्णय घे की काय करायचं ते. बाबांचं बोलणं ऐकल्यानंतर मी तसंच केलं. मी लगेचच घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्या बोळक्यातील असलेला पदर मी बाहेर काढून बाबांच्या त्या कठड्याजवळ येऊन थांबलो. बाबांनी काही क्षणातच तिला रात्री त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्या ठिकाणी बोलावल्यानंतर मला कळून चुकले की केवळ तिचा पदर आहे म्हणून ती त्या ठिकाणापर्यंत आली. बाबा समोर उभारल्यानंतर तिने स्वतःचं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. तिची विद्रूप आणि तिची भयानकता पाहून मी हादरून गेलो. बाबा मला म्हणाले, तुझ्या मनाप्रमाणे जे व्हायला हवं होतं ते तू करून घेतलं, परंतु ज्या वेळेमध्ये तुला ती गोष्ट परत द्यायची होती ती गोष्ट तू दिली नाहीस आणि तुझ्या पत्नीचा, तुझ्या प्रियसीचा शरीराचा भाग तू या बाईला, या हाडळीला प्राप्त करून दिलास. तू त्या अगोदर मला विचारायला हवं होतं. तेव्हा मी म्हणालो, बाबा, माझ्या मृत्यूबाबतीने सांगितल्यामुळे मी घाबरलो. तेव्हा बाबांनी त्या भयानक स्त्रीला ते शरीर सोडण्यासाठी सांगितले. तेव्हा ती म्हणाली, हे शरीर जर मी सोडले तर या शरीरात कोणाचेच अस्तित्व असणार नाही, कारण त्याच्या पत्नीचा अंत झालेला आहे. तिचा आत्मा विलीन झालेला आहे. माझी इच्छा पूर्ण करा. मला याच्यासोबत संसार करू द्या आणि याच्यासोबतच मला राहू द्या. बाबांनी तसे ऐकल्यानंतर माझ्याकडे पाहून सांगितले, तुझी पत्नी सध्या अस्तित्वात नाही. तिचं शरीर अस्तित्वात आहे, परंतु तिचा आत्मा अस्तित्वात नाही. लक्षात घे, तुला जर पुढचं आयुष्य जगायचं असेल तर हिच्यासोबत जगावे लागेल. अन्यथा जर तुझी पत्नी परत हवी असेल तर केवळ तिचं मृत शरीर तुला प्राप्त होईल. मी बाबांना विनंती करत म्हणालो, बाबा, मला माझी मेघना परत हवी आहे. काहीही करा, मला माझ्या मेघनाचं अस्तित्व प्राप्त करून द्या. तेव्हा बाबा म्हणाले, मेघनाचं शरीर तुझ्यासोबत कायमस्वरूपी राहील, परंतु तिच्या शरीरामध्ये असणाऱ्या हाडळीचं अस्तित्व आयुष्यभर तुला सांभाळावं लागेल. ज्या पदरामुळे तुझ्या आयुष्यात ही गोष्ट घडली तो पदर तिला परत दे. मी त्याच वेळेला त्या बोळक्यामधील पदर बाहेर काढून तिच्या समोर धरून म्हणालो, माझ्या बायकोचं शरीर तू सोड. हा तुझा पदर घे आणि इथून निघून जा. मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही. तिने स्वतःचा पदर प्राप्त केला आणि मोठ्या विचित्र पद्धतीने हसत ती म्हणाली, वेडा आहेस तू, वेडा. स्वतःच्या बायकोच्या शरीरामध्ये असणाऱ्या अस्तित्वालाच नाकारून तू काय प्राप्त केलं? जिला प्राप्त करण्यासाठी हे सर्व काही केलंस, अखेर तिचा जीवच तुझ्यासोबत राहिला नाही. मी आत राहण्यासाठी तयार आहे, तर तिचे शरीरही तुझ्यासोबत राहिलेले नाही. केवळ एका चुकीमुळे, एका भयानक स्त्रीच्या आव्हानामुळे, चुकीच्या मार्गामुळे मी माझ्या प्रियसीचे
माझ्या बायकोचे प्राण हरवून बसलेलो होतो. ती हाडं स्वतःचा पदर घेऊन तेथून हसत हसत निघून गेलेली होती. बाबा माझ्याकडे पाहत म्हणत होते, तू तिचा पदर वेळेवर द्यायला हवा होता. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या